नमस्कार मित्रांनो, मी उमेश गायकवाड नॉलेज ऑफ स्टॅम्प ड्युटी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा विषय मी घेऊन आलो आहे की ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ही कशा प्रकारे भरली जाऊ शकते आणि त्याचे ऑप्शन काय काय आहेत. पहिला ऑप्शन आहे ई पेमेंट, म्हणजेच इंटरनेट बँकिंग थ्रू आपण हे पेमेंट करू शकता. त्यामध्ये एकूण 19 बँका आहेत. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे पेमेंट अक्रॉस द बँक काउंटर, याच्यामध्ये 7 बँका आहेत. गुगल सर्च इंजनवरती जाऊन आपल्याला ग्रास ही वेबसाईट सर्च करायची आहे. मी इथं कॉपी पेस्ट करून ठेवलेली आहे, grass.mahakos.in. तिथं सर्च केल्याच्यानंतर मला इथं 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे पे विदाउट रजिस्ट्रेशन, दुसरा ऑप्शन आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. तर मी इथं दुसरा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. याच्यानंतर मला आणखीन 2 ऑप्शन इथं दिसत आहेत, पे विदाउट रजिस्ट्रेशन आणि सर्च चलन. तर मी यापैकी पहिला ऑप्शन निवडतो आहे, तो म्हणजे पे विदाउट रजिस्ट्रेशन. या ठिकाणी आणखीन मला 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे सिटीझन, दुसरा फ्रँकिंग व्हेंडर, तिसरा आहे कॉन्सोलिडेटेड स्टॅम्प ड्युटी. त्यापैकी मी पहिला सिलेक्ट करतो सिटीझन. त्याच्यानंतर 2 ऑप्शन आणखीन दिसत आहेत, मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट आणि दुसरा आहे मेक पेमेंट युअर पेनल्टीज अँड अदर फीज. तर मी पहिला ऑप्शन इथं सिलेक्ट करतो आहे, मेक पेमेंट फॉर रजिस्ट्रेशन युअर डॉक्युमेंट. इथं आणखीन मला 3 ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन आहे पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर, म्हणजे मला नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क जर एकत्र भरायचं असेल तर या ठिकाणी मला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. याच्यानंतरचा ऑप्शन आहे पे विदाउट रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये मला फक्त जर स्टॅम्प ड्युटीज भरायची असेल तर मी हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे पे रजिस्ट्रेशन फी ओनली. मला जर या ठिकाणी नोंदणी फी भरायची आहे तर मला या तिसरा ऑप्शन निवडायचा आहे. तर मी या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडतो आहे, मला दोन्ही एकत्र भरायचं आहे, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी. त्यानंतर ही अशा प्रकारचे एक विंडो ओपन होते. त्या ठिकाणी सगळं आपल्याला फिल इन द ब्लँक हे दिसतं आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तो डिस्ट्रिक्ट आहे. ज्या ठिकाणची आपण प्रॉपर्टी खरेदी करणार आहात त्या ठिकाणचा आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट म्हणून पुणेची निवड करतो. या ठिकाणी मी पुणे ही डिस्ट्रिक्ट निवडतो आहे. याच्यानंतर आपल्याला कॅटेगरीमध्ये आणखीन 2 ऑप्शन दिसत आहेत, पुणे सिटी आणि पुणे रुरल. यापैकी मला पुणे सिटी इथे रजिस्टर डॉक्युमेंट करायचं आहे, त्यामुळे मी इथे पुणे सिटीला निवडतो. त्यानंतर आणखीन मला त्याच्या खाली ऑप्शन आहे इन विच ऑफिस यू वॉन्ट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट. तर मला कोणत्या ऑफिससाठी मध्ये रजिस्टर करायचं आहे डॉक्युमेंट. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे कणकर ज्युरिडिक्शन, म्हणजे पुणे शहरामध्ये आपण 1 ते 27 ऑफिसेस आहेत. या ठिकाणी कोणत्याही ऑफिसच्या नावावरती आपण जर चलन काढलं तर त्या ठिकाणी आपण, समजा तुम्ही हवेली सब रजिस्ट्रार हवेली क्रमांक 1 जर निवडत असाल आणि त्यांच्या नावावरती जर तुम्ही चलन काढले असेल तर आपण 1 ते 27 मध्ये कुठेही हे दस्त नोंदणी करू शकता. त्याच्यानंतर खाली दिसतंय पेमेंट डिटेल. इथे पेमेंट डिटेलमध्ये आहे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि टोटल अमाऊंट. तर मी इथं माझी स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे, ती किती होते हे पर्सेंटेज मी काढलेलं आहे. तर इथं मी स्टॅम्प ड्युटी ही अमाऊंट भरतो आहे, 1,40,000. त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन फी भरतो आहे, जी 30,000 आहे. ही 30,000 रजिस्ट्रेशन फी सगळ्यात हायेस्ट आहे, म्हणजे याच्यावरती रजिस्ट्रेशन फी असू शकत नाही. तर माझी एकूण अमाऊंट होते 1,70,000. याच्यानंतर आहे फर्स्ट पार्टी डिटेल, म्हणजे तुम्ही
प्रॉपर्टी जो खरेदी करणार आहे त्याचं इथं नाव लिहायचं आहे. मी इथं माझ्या नोटपॅडवरती सगळ्या गोष्टी ह्या कॉपी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे काय आहे की चूक होण्याची इथं कमी शक्यता आहे. ते नोटपॅडवरचं मी कॉपी करतो आहे. मी हे कॉपी केलं आहे. इथं मी पेस्ट करतो आहे. त्याच्यानंतर मला खाली दिसतंय की पॅन पेयर. आणखीन इथं दिसतंय मी की इथं रेड स्टार दिसत आहेत. म्हणजे ज्या रेड कलरचा मार्क आहे त्या ठिकाणी मला कंपल्सरी माहिती भरायचीच आहे. त्याशिवाय आपण पुढे प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे ते भरणं गरजेचं आहे. तर इथं मी पॅन टाकतोय माझा. त्याच्यानंतर पुढं मोबाईल नंबर ऑफ पेयर म्हणजे जो स्टॅम्प ड्युटी भरणार आहे त्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. कारण काय होतं हे टाकणं का आवश्यक आहे तर याच्यानंतर आपल्याला हा जो GRN नंबर जनरेट होणार आहे या सिस्टीमद्वारे तर तो आपल्याला डायरेक्टली SMS थ्रू आपल्या मोबाईलवरती येणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा आपण मोबाईल नंबर स्वतःचाच टाकायचा आहे म्हणजे ड्युटी पेयरचा. तर इथं ओके म्हटल्याच्यानंतर हे पॉपअप जातं आहे. त्यानंतर आहे सेकंड पार्टी डिटेल म्हणजे ज्याच्याकडून आपण सदर मिळकत खरेदी करणार आहात म्हणजे विकणाऱ्याची डिटेल इथं टाकायची आहे. तर विकणाऱ्याचं नाव पण मी इथं माझ्या नोटपॅडवरती कॉपी करून ठेवलेलं आहे. तर ते पण इथं मी भरतोय. त्याच्यानंतर त्यांचा मी पॅन टाकतोय सेकंड पार्टीचा. तो पण मी इथं कॉपी करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी डिटेल. जी मला प्रॉपर्टी एक्झॅक्टली खरेदी करायची आहे ती प्रॉपर्टीची डिटेल या ठिकाणी मला टाकायची आहे. ती पण मी माझ्या नोटपॅडवरती कॉपी करून ठेवलेली आहे की सर्वे नंबर 189 लक्ष्मी रोड गॅलेक्सी अपार्टमेंट फ्लॅट नंबर 104 फ्लोअर नंबर 3rd ही माझ्या प्रॉपर्टीची डिटेल आहे. तर याच्यानंतर मला लोकॅलिटी सिलेक्ट करायची आहे ती नारायणपेठ टाकतोय मी. त्याच्यानंतर इथं तुम्हाला आणखीन एरिया किंवा सिटी इथं एरिया आहे 50.429 चौरस मीटर. आणि त्याचा पिनकोड आहे 411030 नारायणपेठचा पिनकोड आहे जिथली मला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू म्हणजे प्रॉपर्टीची जी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे ती इथं मी टाकतोय मार्केट व्हॅल्यू. ती मी कॅल्क्युलेशन करून घेतलेली आहे दुय्यम निबंधक कार्यालयातून. माझी मार्केट व्हॅल्यू आहे 32,20,500 आणि माझं कन्सिडरेशन अमाऊंट आहे 35 लाख. म्हणजे याच्यापैकी जी हायेस्ट अमाऊंट आहे त्यावरती मला स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करायची आहे. आत्ता या ठिकाणी 4% स्टॅम्प ड्युटी आहे त्यानुसार मी इथं भरलेली आहे 4%. त्याच्यानंतर आपणास इथं खाली 3 ऑप्शन दिसत आहेत पेमेंट मोडमध्ये. एक म्हणजे पहिला पेमेंट, दुसरा पेमेंट अक्रॉस बँक काउंटर आणि तिसरा आहे SBI पे पेमेंट गेटवे. याच्यामध्ये मी सगळ्याला एक विनंती करू इच्छितो की आपण जर पहिल्यांदाच हे चलन जनरेट करत असाल तर आपण पेमेंट अक्रॉस द बँक काउंटर सिलेक्ट करा. काय होतं आहे की ज्या वेळेस तुम्ही पेमेंट म्हणजेच
इंटरनेट बँकिंग थ्रू पेमेंट करायला जातात त्यावेळेस ही प्रोसेस करणं खूप फास्ट करावी लागते आणि त्यामुळे काय होतं की जर आपण ही प्रोसेस फास्ट नाही केली तर इथं बऱ्याच ठिकाणी एरर येऊन आपलं दुबार चलन होण्याची पण शक्यता असते. बऱ्याच वेळेस आमच्याकडे कस्टमर येतात किंवा ज्याच्या नावावरती चलन आहे ते येतात रिफंडसाठी. त्यावेळेस ते सांगतात की सर आमचं डबल पैसे कट झालेले आहेत. म्हणजेच डबल पैसे कट होणे म्हणजेच की डबल चलन जनरेट झालेलं आहे. त्यामुळे त्यांना रिफंडच्या ह्या प्रोसेसला सामोरं जावं लागतं. त्यामुळे हे अक्रॉस द बँक काउंटर जो सेकंड ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करा तुम्ही. तो केल्याच्या नंतर इथं मी पेमेंट अक्रॉस बँक काउंटर हे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर खाली बँक आहे. तुम्हाला जी बँक व्यवस्थित वाटते त्या बँकेला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथं मी SBI बँक सिलेक्ट केली आहे. ज्यावेळेस तुमची SBI बँक सिलेक्ट करताना त्यावेळेस तुम्ही चेक किंवा DD हा SBI ग्रास अकाउंट या नावाने काढायचा आहे आणि आपल्या जवळच्या SBI ब्रँचमध्ये भरायचा आहे. त्यानंतर मी इथं कॅप्चा कोड भरतो आहे. तो कॅप्चा कोड हा खालील आहे. मी टाकला कॅप्चा कोड. त्यानंतर खाली आहे प्रोसीड आणि बॅक. तर मी हे टाकल्याच्या नंतर ही माहिती बरोबर भरून हा प्रोसीडला क्लिक करतो आहे. त्यानंतर अशा प्रकारचं एक ड्राफ्ट चलन मला दिसतं आहे. या ठिकाणी मी माहिती परत एकदा चेक करून घेतो आहे. चेक केल्याच्या नंतर ही माहिती बरोबर आहे असे झाल्याच्या नंतर खाली मला आणखीन 2 ऑप्शन दिसत आहेत, ॲग्री आणि डिसॲग्री. ॲग्रीला मी इथं सिलेक्ट करतो आहे. त्या ॲग्रीच्या खाली तुम्हाला प्रोसीड आणि कॅन्सल हे बटन दिसत आहेत आणि हा तुम्हाला ग्रास चलन जनरेट झाल्याचा SMS आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे आणि हा तुम्हाला याच्याद्वारे मेसेज पण येणार आहे मोबाईलवरती. जो आपण अॅक्युरेट टाकलेला हा मेसेज आला आहे की तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज आला आहे. त्यानंतर थोडासा 5-10 सेकंद हे चलन जनरेट होण्यासाठी लागतात. या ठिकाणी चलन जनरेट झालेलं आहे. जे आतापर्यंत आपण माहिती भरली आहे हे अक्रॉस द बँक काउंटर चलन आहे. म्हणजेच आपल्याला बँकेत जाऊन हे चलन भरायचं आहे. त्यासोबत DD किंवा चेक द्यायचा आहे. DD किंवा चेक हा SBI ग्रास अकाउंट या नावाने द्यायचा आहे. हे 2 ते 3 दिवसात बँकेत जमा केल्याच्या नंतर हे परत आपल्याला सीन जनरेट करून हे ग्रास जे चलन आहे ते आपणास वापस देतात आणि त्यानंतर आपण दस्त नोंदणीची प्रोसेस करू शकता. जर हा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.